माझ्या कविता आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा। माझं नाव सिद्धांत ढोणे, गाव वाडा, जिल्हा पालघर। माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे मला आई बाबा तुम्हाला एकदा भेटायचे। मला तुम्हाला एकदा भेटायचे, का मला सोडून गेलात हे विचारायचे। अजून मी तुम्हाला शोधतोय, का मला तुम्ही भेटत नाही हे विचारायचे। मला तुम्हाला एकदा भेटायचे, कोणीही दिसलं तरी तुम्ही असल्याचा भास होतो। आई बाबा का तुमची माया अपुरी राहिली हे विचारायचे। अजून मी तुमचा चेहरा शोधतोय, पण तुम्ही दिसत का नाही हे विचारायचे। एकदा पण स्वप्नात का येत नाही हे सांगायचे। आई बाबा तुम्हाला मला एकदा भेटायचे, परत एकदा तुम्हाला मिठीत घ्यायचे। त्या दिवसात तुमच्यासोबत पुन्हा एकदा रमायचे। मला सुद्धा घ्या ना बोलून तुमच्यापाशी, का मला इथे सोडलंय हे तुम्हाला विचारायचे। मला तुम्हाला एकदा का होईना भेटायचे, मला तुम्हाला एकदा का होईना आई। माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे स्वप्नपूर्तीचा हा बाप्पा। माझा बाप्पा हा स्वप्नपूर्तीचा हा राजा। माझा बाप्पा हा स्वप्नपूर्तीचा हा राजा। अन भक्तांच्या हाकेला धावला हा माझा स्वप्नपूर्तीचा हा बाप्पा। अन भक्तांच्या हाकेला धावला हा माझा स्वप्नपूर्तीचा हा बाप्पा। मनातल्या मनोकामना माझ्या बाप्पाने हो पूर्ण केल्या। शरदनगरचा हा बाप्पा हा केला धावला। बाप्पा कृपालू, बाप्पा दयालू, बाप्पा नवसाला पावला। बाप्पा कृपालू, बाप्पा दयालू, बाप्पा नवसाला पावला। अन भक्तांच्या हाकेला धावला हा माझा स्वप्नपूर्तीचा हा बाप्पा। अन भक्तांच्या हाकेला धावला हा माझा स्वप्नपूर्तीचा हा बाप्पा। या शरदनगरचा हा राजा, सारा तालुक्यात त्याचा गाजा वाजा। मन दर्शनासाठी धावले माझ्या स्वप्नपूर्ती बाप्पाचे। दर्शन घेता हो त्याचे, मन समाधानी शांत होते। बाप्पाच्या दर्शनाला, त्याच्या दर्शनाला झाली गर्दी। अन भक्तांच्या हाकेला धावला हा माझा स्वप्नपूर्तीचा हा बाप्पा। माझा बाप्पा हा स्वप्नपूर्तीचा हा राजा। माझा बाप्पा हा स्वप्नपूर्तीचा हा राजा। अन भक्तांच्या हाकेला धावला हा माझा स्वप्नपूर्तीचा हा बाप्पा। अन भक्तांच्या हाकेला धावला हा माझा स्वप्नपूर्तीचा हा बाप्पा। माझ्या तिसऱ्या कवितेचं नाव आहे माती आणि नदी। पूर्वी 4 ढग एकत्र आले की मुसळधार पाऊस पडायचा। पूर्वी 4 ढग एकत्र आले की मुसळधार पाऊस पडायचा। आता आबाळ ढगांनी अंधारले तरी थेंब सुद्धा पडत नाही। पूर्वी विहिरीत नुसता हात टाकला की हाताला पाणी लागायचं। पूर्वी विहिरीत नुसता हात टाकला की हाताला पाणी लागायचं। आता तलाशी जाऊन बसलं तरी ओंजळ भरत नाही। पूर्वी माणसाच्या खांद्यावर हात ठेवला की माणुसकी वाढायची। पूर्वी माणसाच्या खांद्यावर हात ठेवला की आपुलकी वाढायची। आता हृदयात हात घातला तरी ओलावा लागत नाही। आता हृदयात हात घातला तरी ओलावा वाढत नाही। मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा। तिथे असलेलं बेलचं आयकॉन तेही दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तात्काळ मिळत राहतील। आमचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। गेली 25 वर्ष मशाल हे वृत्तपत्र जसं तुम्ही सांभाळून घेतलं तसंच हे चॅनलही सांभाळून घ्या अशी तुम्हाला विनंती करतोय। आणि ज्यांनी हे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा। धन्यवाद।